नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मावशी? बरोबर आहे, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमच्या हक्काचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर कालच्या भागामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या खलनायिका माझ्या कॅफेमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत आपण खूप मजा मस्ती करायला सुरुवात पण केली होती, पण वेळ कुठेतरी कमी पडला. तर सुरुवात करूयात तिथून पुढच्या भागाला. आशाजींना मला विचारायचंय जो प्रश्न मी सगळ्यांना विचारला, खलभूमिका जेव्हा पहिल्यांदा साकारायची होती तेव्हा काय भावना होती? असं कुठेही काही नव्हतं की ही खलभूमिका आहे. पण तुम्हाला एक सांगते, सावत्र या शब्दामध्येच इतका सावत्रपणा असतो ना की सावत्र हे कॅरेक्टर कितीही चांगलं वागलं तरी लोकांच्या दृष्टीने ते निगेटिव्हच असणार आहे, ही लोकांची जी भूमिका आहे. त्यामुळे त्याला साजेसं मला काम करणं हेच माझ्या हातात होतं. सुरुवातीला फक्त एवढंच होतं की ही आपली जी नायिका आहे तिची ही सावत्र आई आहे, ही एवढीच एक सिंगल लाईन होती. ही सावत्र आई कुठेही कुठल्याही प्रकारच्या डागण्या देणं किंवा टोचणं किंवा काहीतरी खुनशीपणाने वागणं असं कुठेही ॲटलिस्ट दिसताना तरी दिसत नाही. मग आता याला कारणीभूत असं ठरलं की त्या बाईचं जे बोलणं असेल तर तेच इतकं बोचणारं असलं पाहिजे की शब्दांचेच मार खूप होतील, प्रत्यक्षात ज्या वेदना आहेत किंवा प्रत्यक्षात ज्या जखमा आहेत ह्या शब्दांनीच जखमा जास्त द्यायच्या आहेत. आणि मला असं वाटतं मी फारच जखमा करते असं मला एकंदरीतच लोकांच्या अभिप्रायावरनं कळतं. क्या बात, क्या बात. खरं तर कुठलीही भूमिका साकारायची असते तेव्हा कोणाचा तरी आपण आदर्श घेतो. मला खरंच सगळ्यांना आता हा प्रश्न विचारायचा आहे की तुमची आवडती खलनायिका कोण, हिंदीतल्या किंवा मराठीतल्या? आऊ तुमच्यापासून सुरुवात करणार. ललिता पवार. क्या बात आहे, क्या बात आहे. तुला गंमत सांगते, ललिताबाईंना काहीतरी ऍक्सिडेंट झाला की औषधामुळे त्यांचा एक डोळा असा थोडा बारीक व्हायचा, माहितीये? हो 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 हो. आमचा 93 मध्ये ऍक्सिडेंट झाला होता नाटकाचा. आम्ही बिघडलो. बस अशी पलटी खात 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 खड्ड्यात गेली होती. म्हणजे मी बेशुद्धच होते आणि जेव्हा मला जाग आली म्हणजे हे शुद्धीत आले तेव्हा मी ओरडले, माझं डोकं मला वाचवा. अच्छा. त्याच्यानंतर ह्या सगळ्या पोर्शनला मार लागला होता. अरे बापरे. पण इथे मार लागला त्यामुळे काय झालंय, ही भुवई आहे ना थोडी खाली झाली आहे माझी. ते मला माहीत नव्हतं. मी जेव्हा माझं काम बघायला लागले ना तेव्हा तू बघ, हसताना किंवा काही बोलताना हा माझा डोळा टोईक होतो, बारीक होतो. अच्छा. म्हटलं अरे वा, बाईंसारखा होताय काय. वा वा. सविताताई, तुम्हाला आवडणाऱ्या कोण आहेत खलनायिका? ललिता पवार, दुसऱ्या मनोरमाबाई. वा. आतिशाताई? मला इंदिरा चिटणीस आणि दुसरी आऊ. कारण पर्याय ज्यांनी नाटक बघितलेलं असेल ती धडकी भरायची. हिचं काम बघून मोठी झाले मी आणि हिचं काम बघतच राहणार, कारण मी तेवढी मोठी होणारच नाहीये. आणि माझी सासू होती त्यामुळे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सासू. देऊळ मध्ये मी हो हो. तो सीन तर म्हणजे मी आल्या त्यांना सांगितलं, तो सीन म्हणजे अंगावरतीच येतो. तर खरंच आता आमची ही अशी इच्छा आहे, त्याची जर एखादी आम्हाला छोटी झलक जर बघायला मिळाली. फारा फारा साडी नेसली चालली टारा टारा. आज तिकडे काही लक्ष नाही, इथे काही झेंडा रावतायत. हा, आता माझं वय राहिलं का काम करायचं? ही चालली आपली टिरी टिरी गाडीमध्ये बसून. अगं माझं काय वय राहिलं का काम करायचं? एखादी भाकरी करावी, कांदा द्यावा, अगं पोराला बघावं, घरदार काय आहे का नाही? मला नाही जमत समजा हे करायला. नवरा जाऊन बसला तिकडे शहरामध्ये पत्र ठोकायला आणि ही फिरते मोठी विलिक्शन लढवायला जाती. वाळवणाला मग जावं, वाळवणाला जावं. अगं गेली 4 कामं केली तर 4 पापड मिळतील, कुरडया मिळतील, पण नाही, आमची शायनिंग जाते ना, शायनिंग. क्या बात आहे, क्या बात आहे. शीतल, आता मला तुमच्याकडे यायचं, तुमची आवडती खलनायिका कोण? सगळे म्हणालेच तसं मला वाटतं ललिता पवारांनी त्यांचं कामच इतकं चोख आहे की मला वाटतं आमच्या आऊच्या पिढी, माझी पिढी आणि वाटतं माझ्या नंतरच्या अनेक पिढ्या
इन्स्पायर होत राहतील त्यांच्या कामाने. शिवाय शशिकलाबाई ह्या दोघींनी खूप मोठा प्रभाव पाडलेला आहे आणि त्यांच्या. आवडते खलनायक? प्राण, KN सिंग. आशाजी, तुमची आवडती खलनायिका किंवा खलनायक? प्राण मला अतिशय आवडायचे. नेहमी असं वाटायचं की अरे हा माणूस किती हँडसम दिसतोय. आता येते सुरेखाजी तुमच्याकडे. तुमची आवडती खलनायिका किंवा खलनायक कोण? मला त्यावेळेचे मला निळूभाऊ म्हणजे ते त्यांचे एक्सप्रेशन, त्यांचे डोळे आणि त्यांची डायलॉग डिलिव्हरी या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याचा राग यायला लागतो त्या कॅरेक्टरचा. तर निळूभाऊंबद्दल मी नक्कीच नाव घेईन आणि मला पहिल्या चित्रपटात त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली होती. खरं सांगा तर माहेरची साडी सुपर डुपर हिट फिल्म होती. त्यावेळेला मी अगदीच लहान असेल आणि उषाबाईंचा खरंच राग आला होता त्यावेळेला, अशी सासू वगैरे. आणि मी किती, मला सांगावं असं वाटतं की मी कजाक सासूचे रोल केले असले ना, खूप कमी वयात मला सासूचे रोल मिळाले ह्याचं दुःख वेगळंच आहे, पण मला जी सासू मिळाली ती फार प्रेमळ आहे. तर ज्या गोष्टीचा सतत उल्लेख होतो ते म्हणजे आऊ इथे बसले आहेत आणि माहेरची साडी सुपर डुपर हिट सिनेमा, त्या काळात रेकॉर्ड केलेला सिनेमा. ज्या वेळेला आमच्याकडे अलकाताई आलेल्या होत्या त्यावेळी सुद्धा हा उल्लेख झाला आणि तुमचा विशेष करून खूप वेळा उल्लेख झाला होता. आणि तेव्हा त्यांच्या समोर इकडे एक सिनेमा आम्ही सादर केला होता. फारच सुंदर सिनेमा होता. हा, तर इथली माहेरची साडी असा तो सिनेमा होता. तर आम्ही असा विचार केला की आता आऊ आज येणार आमच्याकडे म्हटल्यानंतर खरं तर काहीतरी झालं पाहिजे, त्यातलं व्हायलाच पाहिजे. म्हणून माझ्या भावाने एक नवीन सिनेमा बनवलाय, माहेरची साडी पार्ट 2. म्हणजे तुम्ही सुनेला विहिरीत ढकलून देता, सून या जगातून जाते, तुम्हाला एक नातू मिळतो, पण त्याच्या पुढे या सिनेमात काय घडू शकतं याचं जरा डोकं आमच्या बंधूंना लढवलेलं आहे. तर मला वाटतं सगळे बसलेले, तर त्या सिनेमात काय घडलं होतं याची तर झलक सगळ्यांना आधी दाखवूयात. तर त्यावेळेला काय घडलं होतं याचा थोडक्यात रिकॅप आपण बघितलं की पहिल्या पार्टमध्ये या सिनेमाच्या काय घडलं होतं. तर आता बघूयात माहेरची साडी पार्ट 2. 30 वर्ष लोटली आहेत त्या घटनेनंतर. तो कुलदीपक जो तुम्हाला हवा होता तो आता मोठा झालाय, 30 वर्षांचा झालाय आणि त्याचा आज वाढदिवस आहे. बघूयात माहेरची साडी पार्ट 2.
आज माझा वाढदिवस तुम्ही हॅपी बर्थडे बोलायला आजी कोणाची आऊ आजी आऊ आजी म्हणजे तुमच्याकडे आई आजी असते आमच्याकडे आऊ आजी असते अच्छा कळलं हो आऊ आजी आला माझा नातू आला आज तुझा वाढदिवस तोंड गोड करायला हवं ना काय फालतू तुझी आज माझा वाढदिवस 30 वर्षाचा घोडा झालास तरी तुझे बोबडे बोल काय जात नाही अरे तुझा बाप जे काय बोलायचा ते थोडं तरी कळायचं रे तू काय बोलतोयस ते काहीच कळत नाही अरे बाबा तुझा बाप मिलिटरीत होता तू सिक्युरिटीत आहेस अरे मेल्या पोस्टमन तरी व्हायचं हे असं करतो ना तिकीट चिटकवायला उपयोग झाला असता आज मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे सरप्राईज हो मी ओळखू स्कॉच नाही रे ताडी नाडी रे अच्छा नाडी मग काय मेल्या आजी मी लग्न केलंय त्यापेक्षा दाढी कर अगं मी लग्न करणार आहे मी तुझ्यासाठी नाचून आणले नाचू लक्ष्मी राहत रे तू मला न विचारता लग्न केलंस का केलंस असं मला न विचारता तू हिच्याच कुठे गेली तू हं? आजी अरे तू खाली काय करतेस पाया पडते अगं पाया पडतेस का चिमटे काढतेस आजी हं? तिला ओढून आत घे तिला ओढून आत घेऊ ओढून नाही मग ओढून हा आता थोबडं दाखवशील का सासूबाई चुकून ताट पडलं ना हो मागच्या वेळी मुद्दाम पाडलं होतं ना हो हा काय झालं न काय झालं काय नाही आई हा हा मी ड्युटीवरती जाऊन येतो तू कुठे चाललास भूतान झाला अरे आता याचं काय माझ्या आऊआजीची काळजी घे येतो अहो हा एक राहिलं काय आय लव्ह यू मी टू गेला तो अरे अरे जाऊ नकोस अरे आमच्या सोसायटीचा सिक्युरिटी आहे तो
लढायला कुठे चालला हा? गेला गेला, सरळ गेला तो. असं खूप जणींना सरळ केलंय मी. अरे ही काय चीज आहे माझ्या समोर? हे नाव काय तुझं? अलका. काय झालं? काय झालं काय? लक्ष्मी नाव आहे माझं. ए वाचू नकोस, नाहीतर वीक काढून मारेन. गप्प. लक्ष्मी नाव आहे माझं. तुम्ही काय ऐकलं? अलका. अगं, असं काय बोलतेस तू? हा? काय झालंय? होतंय काय तुम्हाला? नाही काही नाही. मग मला सरळ करणार ना आता? माझा माझा छळ करणार ना तुम्ही आता? हा नाही, नेहमी सारखा छळ करणार तुम्ही माझा. ऐक ऐक, असं काही करणार नाही. हा जा जा, तुम्हाला ना चहा बनवणार. चहा. हा जा. हे बघ, या घरात शिस्त लागते, कळलं? या घरातून माझ्या मर्जीशिवाय एकही पाखरू उडू शकत नाही. या. हसतेस? नाही नाही सासूबाई. माझ्या सासूबाई नाही. विनोदावर हसतेस तू? सासूबाई नाही. आता नाही, तसं नाही. नाही. आता सासूबाई नका नका. आम्ही अलका कुबोला. आम्ही अलका कुबोला. तू मला त्या विहिरीत डुबोला. म्हणून मी अलका कुबोला. आता निळ फुल्या. अलका बोला. काय झालं? काय झालं सासूबाई? काय झालं? असे का वागते तुम्ही? काही विचित्र बघितलं का? असं काही बघितलं का? असं बघितलं का तुम्ही काही? या वयात होतं असं. तुम्ही ना जास्त टेन्शन घेत जाऊ नका. ओके, मी काळजी घेईन तुमची. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे बसा, आराम करा. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. ठीक आहे? आराम करा जरा. हा, आराम करा. आराम करा. आराम करा. काय झालं? हा, आराम करा, शांत. हा, मी चहा बनवते तुमच्यासाठी. हा, भास भास होत आहेत उषा, तुला भास होत आहे. मरो, त्यापेक्षा मी टीव्ही बघते.
बातम्या बातम्या लाव. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. हां. वाशीतल्या मिळालेल्या बातमीनुसार एका सासूला आपल्या सुनेनं पछाडलंय. ज्या सासूनं त्या सुनेचा खून केला होता ती सासू त्या पुनर्जन्म झाला एका सुनेचा आणि ती त्या सासूला खेळते. ती सासूला आता जाळून टाकणार आहे असं ऐकण्यात आलं. सासूचं आता काही खरं नाही असं मला दिसायला लागलेलं आहे. सासू आता गेली कामातूनच झाला चॅनल बातला. रे काय रे नको ते लागतंय. अरे देवा देवा नाही काय करू. इसून राहिली कुठे. चहा घेऊन येणार होती मला. चहा काय झालं काय झालं काय झालं काय. चहा घेताय ना मग घ्या ना. काय चहा चहा नाही काय घ्या. चहा काय नाहीये. काय झालं. चहा आहे. तुम्हाला असं दिसलं का. पण ते असं आहे. घ्या ना चहा. चहा घ्या. चहा नको. अगं बाई मग जेवण बनवू का सासूबाई. काय बनवलंयस. मुंडकी. काय मटकी. मटकी खाणार. दुसरं काय दुसरं. मर्डर पनीर. मटर पनीर खाणार. नको नको आज आज उपवास माझा. उपवास आहे. तुम्हाला खूपच घाम आलाय. हो तुम्ही एक काम करा. तुम्ही झोपा आता. हा मी झोपते तुमच्या बाजूला. हो 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 झोपते हो. रे बाबा काय बाई. आणि शांत झोपा. शांत काय करू नका. कळलं का. कळलं ना. हिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा नाहीतर ही मला मारून टाकेल. एक दोन काय करताय. मच्छर. हा मच्छर ग मच्छर खूप झालेत. मच्छर मारतोय तव्याने. हो मी गरम तव्यानेच मच्छर मारते. तू झोप ना तू झोप. काय चाललंय यांचं. तुम्ही झोपा. हा हा. एक दोन. अगं बाई हे ना. हे घे ना झोप अगं उशी घे. झोप कशी मरेल काय करू. काय आहे. हा एक दोन. सारखं टोचते काय हे ना. आता घुसवेनच कोणाच्या तरी. इथे ठेवते. हा खतरनाक आहे रे. दोरी न्यायचा गळाच दाबून टाकतो. एक दोन. काय करताय. व्यायाम हा असा व्यायाम करते ग. 2:30 वाजले ना. व्यायाम करायला नको. तुमच्या बापाने केला होता काय. तुमच्या वडिलांची व्यायामशाळा आहे का. नाही ना. नाही तू झोप ना. मी झोपतो. तू झोप ना. एक दोन. अगं काय करतोस. अगं काय करतोस.
काय मला मारू नका. मारलं होतस ना, मारलं होतस ना मला मारलं होतस ना विहिरीत ढकलून. मला मारू नका. नाच नाच नाच. माझं काय झालं होतं तुला माहितीये? चल कुठे? चल तुला दाखवते मला कसं मारलं होतं. चल चल चल. तुलाच ढकलते आता या विहिरीत, ढकलते आता विहिरीत. काय झालं काय झालं काय सासूबाई? अहो सासूबाई काय झालंय? असं का करताय? काय झालं? काय झालं? काय येडपट जायची? काय झालंय? अगं आणि तुम्ही विहिरीकडे काय करताय? अगं मला तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला अशी ढकले? काय सारखं काय होतं? मला खूप काळजी वाटते हो तुमची. का सारखं असं करताय? मला माफ कर. मी काय केलंय? माझ्या हातून एक चूक घडली. अगं बाई काय? अगं तुझ्यासारखी माझी सून होती, तिला मी या हातानं या विहिरीत ढकललं. परत मी असं नाही करणार. मला माफ कर ग, माफ कर. तुम्हाला तुमची चूक कळली ना, मग खूप झालं. अहो तुमच्याकडे आलेली सून कोणाची तरी मुलगीच होती ना. तुमच्या मुलीला ढकललं असतं तुम्ही विहिरीत? नाही ना? यापुढे असं नाही ना करणार? नाही. शान ग बाळ माझं ते. पाया पड. अहो माझ्या कसं पाया पडताय? या खूप दमलात तुम्ही, खूप परिणाम झाले डोक्यावर. झोपा तुम्ही, झोपा, आराम करा. आराम आराम कर. काय कुठे काही नाहीये तरी पण तसंच होतंय का? कुठेच नाहीये काय, कुठे झोपा. भास होतात उषा, तुला भास होत. अरे देवा, भयानक स्वप्न पडलं होतं हो मला की माझ्या नातवाने लग्न केल्यास. नको रे बाबा, नको नको. नातवाचं लग्न नको. बाबा हो, तुम्ही हॅपी बर्थडे बोलायला हवे होतात बाबा. अहो चिडली, अहो चिडली. हा आयुष्यमान आयुष्यमान. अहो चिड. हा मी लग्न केलं, मी तुझ्यासाठी नाचून आणली. लक्ष्मी आती. नाव नाव काय हिचं? लक्ष्मी. काय झालं? नको. काय झालं? नको. तर आज या सगळ्या प्रिय सासवा इकडे आलेल्या आहेत. तशाच प्रेक्षकांमध्ये सुद्धा काही सासूसुना बसलेल्या आहेत. मी आशादेवी नरवडे, उषाताईंना विचारते प्रश्न. 14 वर्ष झाली सून, ही माझी सून. अच्छा, सुनबाई बरोबर आणलेल्या आहेत. वा 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 वा. 14 वर्ष झाली लग्न होऊन, पण आज तागात मला सकाळी 1 कप चहा काही मिळालेला नाही. हा, मला त्यांची काळजी वाटते की त्यांना ऍसिडिटी होऊ नये, त्यांना काही त्रास होऊ नये, डायबिटीज वाढू नये, त्यासाठी मी त्यांना देत नाही करून. तुम्ही त्यांना चहा का? देत नाही? तुम्ही एक मिनिट, तुम्ही लग्न करून यायच्या आधी ते चहा पित होते की नाही? नाही माहिती नाही. म्हणजे तुम्हाला मी चहा सासू बद्दल पित काय होते. माहित नाही? मग तुम्हाला माझ्यासारखी सासू पाहिजे. आता बघूया उद्यापासून देते का? देतात का? विचारा फोन त्यांना. माईक द्या. उद्यापासून अगदी रेग्युलर. तुम्ही त्यांना माईक सुद्धा देत नाही, ते चहा कशा देतील तुम्हाला? मला औंधकडे यायचंय. गुरु हे नाटक तुम्ही केलं आणि त्यातले म्हणजे परफॉर्मन्सेस सगळेच लक्षात राहतात. तर त्यातला एक परफॉर्मन्स तुम्ही आज आमच्यासाठी जर सादर केलात. म्हणजे त्याची स्टोरी अशी आहे की झोपडपट्टीतल्या मुली, तेव्हा मला वाटतं 24-25 वर्षाचीच असेल. झोपडपट्टीतल्या मुली आणि वॅगन वगैरे दाखवली होती. खूप छान सेटिंग होतं. आम्ही वॅगनमध्ये ते कोळसे पडतात त्या उचलणाऱ्या मुली, मी आणि माझ्याबरोबर सुलभा घाणेकर होती. गुरु हा तिकडचा वॅगन फोडणारा चोर. पण तो सगळ्या चोऱ्या करतो, पण तो असं नाही की आपल्याला पैसे कमवायचे. ते गोळा करतो पण गरिबांसाठीच वाटत असतो तो.
आणि मी एकदम बावळट, मला काहीच कळत नाही अशी मुलगी दाखवली आहे. आणि मग गुरु मला शिकवतो गणपतीचा वगैरे. या पोरीला त्याच्याबद्दल प्रेम वाटायला लागतं, पण तो हिच्यावर प्रेम करत नाही. तर तो जेव्हा मरतो पोलिसांच्या गोळीबारात, आणि त्यावेळेला मला कळतं की गुरु मेला. गुरुच मला असतो ना बघणारा, प्रेम देणारा बापासारखं, तो मरतो. हातात पाय वेडसर झालेली आहे गणपतीचा, मग मक्याचा, भटाचा, नलाचा. ए गुरु, बघ मी बरोबर बोलतो ना? नाही बोलती. गुरु, तुझ्या नावान मी चुरा कवाच भरू शकले नाही. मन खुल्या परत ररट ठेवून शांतू गेलास. आता गुरु तू बाप्या नसला तरी मन पाहिजे होता रे. मला पोरी म्हणाया, मन गम भन शिकवाया. पर आता पाटी फुटली, शालाच बंद झाली. आता कुणाच्या नावानं चुरा फोरू? हा, कुणाच्या नावानं चुरा फोरू? बेबली, खरा सांगू, पाखरू चुरतय ग, पाखरू चुरतय, पाखरू चुरतय. क्या बात है. पण खरंच याला म्हणतात अभिनेत्री. खरं तर यांनी सुनीला छळलं की आम्हाला रडायला येतं, पण आऊ रडल्या की सगळा महाराष्ट्र रडतो. ते आज बघायला मिळालं मला. सविताताई, तुमच्याकडे आता मला यायचंय. गाढवाचं लग्न म्हटलं की नाव आठवतं ते सविताताईंचं, कारण इतके प्रयोग तुम्ही या नाटकाचे केले. पण त्यातला एक डान्स तुमचा खूप फेमस होता असं मी ऐकलंय. कहो ना प्यारे. हा. त्याची एक झलक आम्हाला बघायची आहे.
तर आज तुम्ही आमच्याकडे सगळे आलेले आहात आणि आमच्या तुकरटवाडीतल्या काही लोकांना तुम्ही भेटलात. तर आमच्या तुकरटवाडीमध्ये आणखीन एक व्यक्ती राहतो ज्यांना सगळ्यांना भेटायचं आहे. खरं तर आदेश बांदेकर हे सगळ्यांनाच माहिती आहेत. इकडे त्यांचे डुप्लिकेट राहतात, संदेश बांदेकर. म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो ना, मला इतका उत्साह येतो जेव्हा महिला मंडळी बसणार का आपण? नाही असू दे, मला काय त्याच्यामुळे पगार मिळणार नाही मला. म्हणून मी इतका उत्साह येतो ना मला, असं म्हणजे महिला मंडळी कळाल ना, मला काहीतरी वेगवेगळे असे टास्क खेळावे असे वाटतात. पण आज मी तुमच्याबरोबर एक अतिशय सिम्पल टास्क खेळणार आहे. त्याचं कारण असं आहे की आज विविध वयोगटातल्या महिला या ठिकाणी उपलब्ध आहेत. सगळ्यांचं वय लक्षात घेता, म्हणजे तुम्ही म्हातारे असं म्हणत नाही मी आहे. लपवायचं काय? आजचा जो खेळ आहे ना, तुमच्यासाठी एक खास खेळ आणलेला आहे मी, आणि सगळ्यांनी मिळून तो खेळायचा आहे. आणि विशेष म्हणजे जी महिला यामध्ये जिंकेल विदाऊट चिटिंग, त्याला एक विशेष आमच्याकडे एक बक्षीस या ठिकाणी आज आम्ही जाहीर केलेलं आहे. आणि ते बक्षीस आम्ही देणार आहे. तर सगळ्यात पहिले आता साहित्य घेऊन या. चला, आता साहित्य आता आपल्याकडे आलेलं आहे. तर माझ्या प्रिय भगिनी माता, हे जरा बघून घ्या. याच्यामध्ये ग्लास आहेत, चिटिंग नाही आहे. एक ग्लास असा वेगळा निघतो. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की हे एक ग्लास काढायचा, असा खाली लावायचा, आणि हा काळा ग्लास वर जाईपर्यंत आपल्याला हा गेम खेळायचा आहे. आणि दुसरं म्हणजे फक्त एकच ग्लास काढायचं, असे 50-50 काढून असे नाही करायचे. ओके, तुमची वेळ सुरू होते आहे आता. क्या बात है, 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 क्या बात है. शाबास. अटीतटीचा सामना आहे. अटीतटीचा सामना 1 2 3 4 5 आणि 6वा ग्लास आहे. 1 2 3 आणि हा 4था ग्लास आहे. त्याच्यामुळे हा शीतलताई या ठिकाणी जिंकलेल्या आहेत जोरदार. आणि आता वेळ आहे ते का खास बक्षिसाची. बक्षिसाचा पहिला मान शीतलताईंना जातोय. या इकडे या, लाजू नका, या. जोरदार टाळ्या. भरलेली कॉफी. ही कॉफी प्या. हे कॉफी प्या. आओ, हा ऐतिहासिक दिवस आहे. पहिल्यांदा या कॅफेत कोणाला तरी कॉफी मिळालेली आहे. हा ऐतिहासिक दिवस आणि हा आऊनमुळे आलाय. तर बऱ्याच कार्यक्रमांच्या निमित्तानं, सिनेमाच्या निमित्तानं तुम्हाला फॅन्स भेटतात. आमच्याकडेही काही फॅन्स आलेले आहेत तुमचे, ज्यांना तुमच्याशी थेट बोलायचं असतं. त्यातल्या काही जणांना प्रश्न विचारण्याची आम्ही संधी देतो. सविताताईंना मला विचारायचं आहे. सविताताई, आजपर्यंत तुम्ही कोल्यांच्या खूप भूमिका केल्यात, त्या मला खूप आवडल्या. मी वेगवेगळ्या सिनेमातनं बघितलं, सिरियलमधनं बघितलं. तर मला तुमच्याबरोबर डान्स करायचा आहे एक कोली गाण्यावरती. तर मी तिकडे येऊ शकतो का? या. थोडंसं विचारतो. मॅडम, तुम्ही मच्छी मार्केटमध्ये नेहमी येता आणि आमच्या कोल्यांमध्ये सविताताईच्या माशांचं आमच्या मच्छी मार्केटमध्ये सविताताईचं जमेल जमेल, पहिलं पाठ करत चला. तुम्ही मासे घेऊन जाता, त्याचे पैसे देत नाही असं कोण म्हणाला? नाही नाही, खूप उधारी बाकी आहे. ते पैसे कधी देणार तुम्ही आमचे? नाही नाही, बघा माझा प्रश्न वेगळा आहे. हा टाइमपास म्हणून विचारला. हा मेन प्रश्न नाहीये माझा. या इकडे. हा मेन प्रश्न. पैसे देते या तरी. हा मेन प्रश्न हा नाहीच आहे माझा. नाही नाही नाही, मला माफ कर. अरे आऊ, तूच वाचव ग. अरे टेन्शन नका. पैसे मिळाले? काय रे
पैसे मिळालं तुला पवऱ्या? मासे काय असतात तेच मला माहित नाही. मी प्युअर व्हेजिटेरियन माणूस. उद्यापासून कांदे बटाटे विकणार. उषाताईंना प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे एक त्यांचा छोटा फॅन आहे. तर मी त्यांच्या घरी गेलो होतो कांदिवलीला भेटायला त्यांना. तर त्या घरी नव्हत्या, म्हणजे कुठं शूटिंगला गेल्या असणार. तर नंतर म्हटलं कुठं भेटतील म्हणून मी घेऊन त्याला तिकडं याला गेलो पवित्र इस्त्राच्या सेटवर. तिथं गेलो तर म्हटलं आता त्याला भेटीन तिथं मॅडमला. तर तिथं मॅडम कचा भांडत होत्या. म्हटलं नको बाबा इथं कशाला बाबा नको म्हणून आम्ही परत आलो. तर आज मला कळलं की इथं शूटिंग आहे. तर त्याला मी इथं घेऊन आलो. तर चालेल का? हो हो काहीच प्रॉब्लेम काय. हा बघा हा तुमचा फॅन आहे उषा फॅन. हा रिपेअर करायचा किती रुपये घ्या ना? इकडे या इकडे या घेऊन या. तू जा ना घेऊन. तुम्ही या तुम्ही. अरे लांब पडतं माझे पाय. या तुम्ही या. घाणेरडा जाड्या. कालच्या भागात हे सगळे कलाकार इकडे आले आणि आमच्या छोट्या छोट्या गमतींमध्ये ते रमले. त्यांनी खूप आमच्यासोबत मजा केली आणि हे 2 भाग तर आम्ही खरंच आयुष्यभर लक्षात ठेवू. थँक्यू सो मच. SL विजन आणि या मंचातर्फे आपल्याला मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी तुम्हाला हसवण्याची ही कटकारस्थानं आम्ही करतच राहणार आहोत, कारण कॉमेडीतले किती मोठे आम्ही विलन आहोत सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा भेटूयात हीच धमाल करायला पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.